एक सकारात्मक विचार। चैनल ला सब्सक्राइब आणि शेयर करा। वो लगता है कि अब जो आने वाला है वो आएगा नहीं, नहीं आने वाला आ जाएगा। काढतात आणि दुसऱ्या दिवशी उचलायला येतात, त्या दिवशी उचलायला येत नाही. आम्ही नगरचे कोण नव्हतो आजपर्यंत पाहिलं नाही. 8 वर्षापासून आमचा काहीच नगराचा विकास काही झालेला नाही आहे. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तब्बल 9 वर्षानंतर निवडणूक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आता प्रचाराची आणि निवडणुकाची धूम सुरू आहे. तर जनता कोणाकडून आहे आणि त्यांच्या समस्या काय आहे याच्यासाठी आपण आज रामपुरी कॅम्प आणि कृष्णानगर येथे आलेलो आहोत. पक्ष कशाला, तुम्ही समस्या सांगा ना. समस्या घरकुलच्या समस्या, आमच्या नाल्याच्या समस्या, रोडच्या नालीच्या समस्या कशा, नाल्या कारण का पुऱ्या भरल्यात ना आमच्या. तुम्ही सांगा. हॅलो मॅडम, माझं नाव सूर्यमणी कुलकर्णी, सिद्धार्थनगर मध्ये राहतो मॅडम. तर आमच्या इथे जे समस्या आहे त्या नोकरीबद्दल आहे. बेरोजगार खाली बसले आहेत, तुम्ही बघत असाल सगळे खाली पिली बसले आहे. काम धंदे नाही आहे यांना. सरकारला अशी विनंती करतो की मी सगळ्यांना काही हातमजुरी द्या आणि त्यांच्या घरचं पालन पोषण करासाठी. आणि मॅडम जे जे हे जे पोल खाली पडले आहे त्यांच्यावर आम्ही कंप्लेंट देऊनच कारवाई काही करत नाही. आणि जे नाल्या वगैरे आहे सर्व्हिस नाल्या आणि ते रोज येत नाही काढायला आणि ते कचरावाले येतात मॅडम. बस हे 2-3 हे आहे त्यांच्याला पाणी पुरवठा बरोबर व्यवस्थित. घंटा गाडी किती दिवसातून येते? घंटा गाडी 2 दिवसानंतर येते घंटा गाडी. आणि इथं सगळ्यात मोठा प्रश्न स्वच्छतेचा दिसत आहे. त्याच्या हा मॅडम, स्वच्छतेचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही बघू शकता एका एका गल्लीमध्ये किती किती घाण पडली आहे. ते कशी पडली का, म्हणजे कर्मचारी येत नाही किंवा काय होत नाही? मॅडम कर्मचारी 2 दिवसानंतर येतात, मला काढतात आणि दुसऱ्या दिवशी उचलायला येतात, त्या दिवशी उचलायला येत नाही. नालीचा तो तिकडेच पडला असतो. हा, पडला राहतो कचरा. आणि नाली साफसफाई होते की नाही होत, म्हणजे व्यवस्थित हप्त्याभराच्या नंतर येतात, मध्ये 8 दिवसानंतर येतात काढायला. आम्ही कंप्लेंट दिलाय तसा नगरपालिकेला. त्यांनी म्हटलं हे चुनाव झाल्यावर बघू म्हणे, आता नवीन ठेकेदार बदलणार आहे म्हणे, त्यानुसार म्हणे आम्ही कारवाई करतो म्हणे नंतर. तुम्हाला काय वाटते कोणाची लहर आहे इथं? मॅडम इतर लहर आहे आणि राष्ट्रवादीची लहर आहे, अजित पवार साहेबाची आणि बीजेपी, हे 2च लहर वाटत आहे. इथं काय राष्ट्रवादी आणि बीजेपी मध्ये डायरेक्ट टक्कर होणार आहे? हा मॅडम, ह्या दोघांमध्ये टक्कर आहे बस. ठीक आहे. आता इथे म्हणजे काँग्रेसचे पण चांगले उमेदवार आहे, निरगुडेबाई आहेत. आणि इथं भाजपने पण चांगले उमेदवार दिले आणि एनसीपीचे पण आहे. तर आता तुम्हाला काय वाटते की म्हणजे कसं समीकरण असणार आहे? समीकरण आता सारखंच राहणार का कसं राहणार काय माहिती नाही. याची पण एनसीपीचा चांगला माहोल वाटत आहे. अच्छा, असं तुम्हाला का वाटत आहे एनसीपीचं? मी त्या पक्षाचा माणूस. अच्छा, म्हणून असं तुम्हाला वाटत आहे? पण चांगला माहोल वाटत आहे एनसीपीचा. अच्छा, आणि म्हणजे पूर्ण पॅनल येईल? पूर्ण पॅनल येऊ शकते, काय सांगता नाही, येऊ पण शकते. ठीक आहे. तुमचं नाव काय काका? आकाश गायकवाड. तुम्हाला काय वाटतंय कोण या म्हणजे या एरियात कोणाचे नगरसेवक जास्त येईल किंवा कोणाचं पॅनल? एनसीपीचं. तुम्हाला असं का वाटतंय? आमची गॅरंटी आहे. कशी गॅरंटी म्हणजे? पुरं पॅनल येणार आमचं. म्हणजे गॅरंटी कशी आहे? आम्हाला माहित आहे ना. त्यांच्या जे लोक आहेत म्हणजे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी अगोदर काम केलंय किंवा आता काम करत आहे किंवा म्हणजे त्यांना पुरंच काम केलंय आमचं. काम म्हणजे कसे काम? पुरेच कामं केले. कसे? रोड केलं, नाली केली का? सारच केलं. रोडही केले, नाली केली, सारच केलंय त्यानं. ठीक आहे. महादेव कोकाटे. तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे तुमच्या एरियाच्या ज्या समस्या आहे तर ते तुम्ही तुमच्या उमेदवाराला सांगत आहे ते तुमच्या घरी आल्यावर? नाही ना, आमच्या मागच्या वर्षी आमचे उमेदवार होते बीजेपी पक्षाचे. 8.5 वर्षापासून आमचा काहीच नगराचा विकास काही झालेला नाही आहे. या वर्षी आम्ही घड्याळ या चिन्हाला निवडून देऊ, बस बाकी काही नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत की घड्याळला जर निवडून दिलं तर तुमच्या समस्या जे आहे म्हणजे विकास तुमच्या नगराचा ते होईल? आमच्या जवळले नगरसेवक आहेत रेखाताई बनसोड, आमचे घड्याळच्या पॅनलला आम्ही पुरे निवडून देऊ. पूर्ण पॅनलला निवडून देऊ? घड्याळच्या. म्हणजे इथं डायरेक्ट बीजेपी आणि एनसीपी मध्ये टक्कर असं वाटत? असं आहे, एनसीपी आणि बीजेपी. म्हणजे तुमच्या एरियाच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल काही सांगा. म्हणजे इथं खूप आम्ही बघितलं इथं खूप अस्वच्छता आहे. म्हणजे आहे ना,
8.5 वर्षापासून नगरसेवक येऊन नाही पाहिला आमच्या सिद्धार्थ नगर मध्ये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मागचे जे नगरसेवक सेवक होते होते. भाजपचे होते. भाजप सेनाचे नगरसेवक होते. हं. कोणत्याच कामाचे नव्हते. काही विकास झालेला नाही आमच्या इथं. मग त्यांनी काय केलं? काहीच नाही केलं. काहीच नाही. काही येऊन नाही पाहिलं. नगरसेवक ओळखत नाही आमच्या नगरात. जेव्हा आले तेव्हा एकच वेळा आले प्रचारासाठी. प्रचारासाठी. त्याच्यानंतर केव्हाच नाही आले. मग आता म्हणून तुम्ही घड्याळला मत. घड्याळला मत देऊ आम्ही. ठीक आहे. काका, आपलं नाव काय? रवींद्र करवाजी गुडगे. आपल्याला काय वाटते की आता आम्ही सगळ्यांशी बोललो तर ते सगळे घड्याळच म्हणत आहे, तर आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, आता जे आपल्या मनात विचार असते काय काय कुठून काय काय म्हणतो. आता तुमच्या समोर दिसते हे पहा इकडे, हे पहा तिकडे, म्हणजे साफसफाई काहीच नाही. ते पहा तिकडे. तर मग तुम्ही अशा कोणत्या उमेदवाराला निवडून देणार आहे की त्यांनी साफसफाई केली पाहिजे, म्हणजे तो साफसफाई करणार? आता भूषण मथोड चांगले आहेत, त्यांना त्यांना देणार आहे. ठीक आहे. अच्छा, घड्याळला मनीष बजाज, भूषण मथोड पूर्ण पॅनल. पूर्ण प्रेम. आम्ही नगरचे कोण नव्हता आजपर्यंत पाहिलाच नाही. बोलले आपलं मत इथंच पडतंय. हो. आपल्याला काय वाटतंय कोण येणार आणि तुम्ही कोणाला मतदान करणार? पंजा पंजाला. का बरं? पंजा का बरं? पंजाला देणार की घड्याळला देणार? पंजाले. कोणत्या उमेदवाराला? आता मी आजच कालच घेऊन आलो, मला उमेदवार माहिती इथं. मी कालच घेऊन अच्छा, ते तू मला बोल दे ना. मी तू बोलता तू बोल मग. हा, बोला. मी सांगतो. हे बघ, कसं आहे, आमचा भूषण आहे. एक तो भूषणले देईन, नाही तर आमच्या मतार आहे. ओके. हाँ, आपका नाम क्या है? मेघानी, चंदर मेघानी. अच्छा, तो यहाँ पे हर जो पक्ष है, हर पक्ष ने अपना मतलब सिंधी कैंडिडेट दिया है. हाँ, तो इस बार वोट डिवीजन बहुत हो सकता है, तो उसका समीकरण कैसे, क्या लगता है आपको? उनको लगता है कि अब जो आने वाला है वो आएगा नहीं आने वाला आ जाएगा. मतलब जैसे कि किसी का एक को बहुमत मिलना नहीं है. मतलब एक पैनल कोई पक्ष का नहीं आएगा. नहीं, हमको ऐसा लगता है. अब बाकी क्या है मालूम नहीं अपने. तो आपको किसकी लहर दिख रही है इधर? लहर अब समझ में नहीं आ रहा कुछ भी. खिचड़ी हो गई. एक तो 4 वोट देना पड़ता है, वही परेशानी की बात है. 4 बटन कौन दबाएगा? जिससे दबाना होगा दबाएगा. हमको तो नहीं समझता. पर उसके लिए महानगर पालिका ने किया है ना, प्रशिक्षण दिया है कि कैसे दबाना वगैरह सब कुछ करना है. हाँ है, लेकिन वो तो बताएंगे ना. ठीक है. हमारे समझ के बाहर है. ठीक है. नमस्ते अंकल, आपका नाम? मोहनलाल. अच्छा, तो यहाँ पे मतलब आपको किसकी लहर दिख रही है, कौन आएगा ऐसे जीत के? हाँ है, 2-3 नाम तो है. जैसे कि नाम? तेजवानी. हाँ, और बस अभी तो उसकी उम्मीद है. उनकी लहर? मेरे नजर में. अच्छा, ठीक है. मेरा नाम है जितेंद्र टेक्चंद थदानी. अभी यहाँ पे मतलब जो ये एरिया है, यहाँ पे हर पक्ष ने सिंधी कैंडिडेट दिया है, तो उस वजह से वोट डिवीजन भी बहुत काफी हो सकता है. तो आपको मतलब यहाँ का समीकरण कैसे है, राजकीय समीकरण क्या लगता है आपको? नहीं, समीकरण तो ऐसा है, अभी का जो चल रहा है, भाजपा 70% चल रहा है और बाकी 30% चल रहा है. अभी जहाँ का देखा जाए तो भाजपा का वर्चस्व ज्यादा है और कैंडिडेट बहुत अच्छे हैं यहाँ के. इसमें पूर्व नगर सेवक श्रीचंद तेजवानी रह चुके हैं. अभी उनको डबल से पार्टी ने टिकट दी है, वही आशा करके कि उनको जीत दिलाएंगे. और यह तो समाज है कि बीजेपी का ही है, हिंदी समाज, रक्त उनका ही है. मतलब आपको लगता है कि बीजेपी आएगी यहाँ पे? श्योर है, इसमें कोई दो राय नहीं है, बीजेपी ही आएंगी. और रिकॉर्ड निकाल लीजिए, यहाँ पर इसके पहले 2017 में भी बीजेपी थी, तो और काम बहुत अच्छे है, तो आना ही है. संजय अग्रवाल थे जो कैंप थे, उनके दी तो फिर वहाँ का मतदान कैसे डिवीजन हो जाएगा? है ना वहाँ पे भी संजय पड़ोड़े है, ये सॉरी कौन है ये, पहले ड्राइविंग के पडोड़े थे, वो वहाँ पे है ना, श्री कृष्ण पेट वगैरह, तो उनका है. और आज ऐसा है कि कट्टर बीजेपी के बहुत है, तो श्योर है आना. हाँ,
यहाँ पे सारे जो पक्ष है मतलब बड़े बड़े है अपने हिसाब से सब अच्छे हैं। एनसीपी हो गया, कांग्रेस NCP हो गया नहीं, नहीं, और शिवसेना हो गया, इन नहीं, नहीं, सब ने जो सिंधी कैंडिडेट्स दिए हैं और अच्छे कैंडिडेट्स दिए नहीं, मतलब अच्छे जिनका काम नहीं, रह समाज चुका है। में सब अच्छे कैंडिडेट दिए हैं, पर आज देखा जाए तो बीजेपी का जो वर्चस्व है काफी है, इसलिए। ठीक है, थँक यू। नमस्ते, आपका नाम? समीक्षा दाभाडे. तुम्हाला काय वाटते की इथे म्हणजे कोण येणार किंवा काय समीकरण आहे? घड्याळ येऊ शकते, घड्याळचे चान्सेस आहे याचे, कारण की ते लोक चांगले काम करतात. म्हणजे त्यांच्याकडे जर कुठली समस्या करून घेऊन गेलं तर ते लोक ऐकतात आणि म्हणजे सगळ्याच गोष्टीच्या इकडे लोकांच्या इकडे लक्ष देतात, घरोघरी जातात, काही समस्या आहे का ते विचारतात. ठीक है, आपका नाम? जिम्मी थदानी. अच्छा, तो यहाँ पे जो है यहाँ पे सब अच्छे अच्छे पक्ष ने मतलब बड़े बड़े पक्ष ने अच्छे कैंडिडेट्स दिए, जैसे भाजपा से तेजवानी है और कांग्रेस से भी वो कैंडिडेट है और भी बहुत है, तो यहाँ का समीकरण कैसे होगा? तेजवानी जी तो अच्छे हैं, वो भी अच्छे काम करते हैं, पर हमारे जो मनीष भाऊ है वो उनको पद नहीं मिला है अभी तक, पर फिर भी उन्होंने बहुत अच्छे अच्छे काम किए हैं. उन्होंने हमारे लिए तो बहुत उन्होंने अच्छे काम किए. ऐसे कुछ कुछ है जो जहाँ पे हमारे को तकलीफें गई थी यहाँ पे समाज में, वह हमारे काम में आए थे. एक बार नहीं, कम से कम 10 से 15 बार आए हुए हैं, जबकि वह पद पे नहीं है. पर हमारी इच्छा यह है कि अभी राष्ट्रवादी में मनीष भाऊ यहाँ पे जरूरी है, वही चाहिए हमारे को. तो यहाँ पे डायरेक्ट बीजेपी वर्सेस एनसीपी ऐसे टक्कर होगी क्या? ये तो मुझे नहीं मालूम है, पर जो मनीष भाऊ है वह बहुत जरूरी चाहिए राष्ट्रवादी में से हमारे को. ठीक है, विक्की राजपाल. आपको क्या लगता है कि यहाँ का समीकरण कैसे है और यहाँ पे कौन आएगा? यहाँ पे बीजेपी आने को ना, बीजेपी होने को ना, श्रीचंद तेजवानी. अच्छा, तेजवानी और पूरा पैनल बीजेपी का आएगा? बीजेपी आएंगे 100% होना है. हाँ, एकदम किए, एक दो है पर दो बहुत किए, एक दो नहीं किए. अच्छा, मतलब आपको लगता है बीजेपी आने को? बीजेपी आने को. ठीक है, थैंक यू.